यांच्या अकलीला आहे ना नदीहून येऊन चांगलं खंगळून काढलं पाहिजे. एवढी धूळ बसली आहे ह्यांच्या अकलावर. त्याशिवाय ह्यांना कळणार नाही कोण खरं आणि कोण खोट. मी ह्यो घरात आल्यापासून बोंबलून बोंबलून सांगते की ह्यो भामटा आहे, गोपाळ नाही, गोपाळ नाही. एक दोन मुर्द पाडल्याशिवाय ह्यांना अकला यायच्या नाहीत. खांदा स्वतःच्या हाताने स्वतःचा डबर खांदा. मला काय अरे हां, यांना तर दिसतच नाही. विसरलेच होते मी. गोपाळ आतच असणार. कुठं चाललीस? यांना कसं कळलं असेल? यांना खरंच दिसत नाही का? कोण आहे ग तू? कोण आहे? कोण आहे? ऐ! ऐ! कोण आहे? कोण आहे? चिवड्या! ऐ चिवड्या! अरे चोर आलाय चोर! चोर बघा गेला तो. हिचं मड बसावलं लवकर. हिच्या मड्यावर उदाळा गुलाच्या घरादारावर पिवरला डांगर. उठ उठ उठ. अशी कशी पडली तू? अरे पडली नाही, पाडली मला त्या चोरटीनं. अरे एक बाई घरात शिरत होती, तिला मी पकडायला गेले तर ते ना तुम्ही याच्यात सटवी पळून गेली ती. आजी आपल्या घरात कुठं काय आहे चोरायला? उडका रे, उडका सगळीकडे. जा तुम्ही. ती मनीषा तर नव्हती. कोण नाही बाहेर? हो त्या पण नक्की कुणी होत ना? हा मग मला काय याड लागलंय वय म्हणून वराडती का कुत्र पिसाळ्याला चावलंय म्हणून. अगं मी तिची बॅग पकडली आणि तिने बॅग आहे ना हिसका देऊन पळून गेली ती. तेव्हा बघा ते घरात काय चोरीला बिरीला गेलंय का? बॅग घेऊन आलेली म्हणजे नक्कीच मनीषा असणार. मी तिकडे वेळेवर नाही पोहोचलो म्हणून ती इकडे आली असणार. तुम्हाला तर कुठली बाई भेटायला आली नव्हती ना? हा तर मुडदा आहेच तसला खालमुंड्या पाता धोंड्या. मुडद्यानं सगळं घर नाशिवलंय. काय बोलताय? एवढ्या रातच्याला मला कुठली बाई येणार आहे भेटायला? का तुम्हाला दुकानावर जाऊन अर्जंट काम करायचं होतं ना? तसंच एखाद्या बाईला अर्जंट ब्लाऊज पाहिजेच असेल की. मुडद्याची चांगली चौकशी करा, त्याशिवाय तो खरं बोलणार नाही. त्यालाच भेटायला आली असणार ती बाई, मी सांगते ना. तिला काय दुसरा उद्योगधंदा नसेल काय? हा? आणि यो बायकांशी बोलत नाही माहितीये ना समजे ना. हे बघा नसलेल्या माशा उगाच उडवू नका. चला झोपायला समजे. चला चला चल काय म्हातारे ये इकडं चल. ठीक आहे चला. अग आय ग चला. आता पट्ट दिशी सगळे कपडे धुवून काढते. अगो बया ह्यांची वर्दी इथं कशी? आओ आओ लवकर या बाहेर. आलात का? ए काय झालं? हे बघा. अगं तू काय बॅग कालेस का? अक्कल नाही तुला? हा धुवायला टाकलीस होय? काल मी घर डोक्यावर घेतलं. अहो मी नाही टाकली वर्दी. मी कशाला टाकू? अगं तू नाही टाकली मग कुठून आली वर्दी ह्याच्यात? हा वर्दीला काय पाय फुटलं का? तुझ्या काही लक्षात राहत नाही का ग? अरे कसली बॉय ही. पप्पा
ए इथं कशी आली कशी आली काय हिने धुवायला टाकली असणार आणि हिच्या ध्यानात नसणार. अहो मी कशाला टाकू, मी खरं सांगते काल नव्हती दुनियात. अगं मग अरे मी आधी बघितलं होतं तिथे नव्हती वर्दी तुझी. यांनीच टाकली असल. याला दारू पिल्यावर कुठं सूद राहते का? घसरली का गाडी तुमची माझ्या दारूवर? ए, अरे हो, या घरात जी काय होतं ती माझ्यामुळे होतं ना. बाकी सगळे तर सुतळक आहेत. बसा मग त्यांनाच गोंजारत. अरे त्या मुडद्यानंच आणून टाकली असेल काम झाल्यावर धुन्यात. झालं का सुरू तुमचं? माझ्या गोपाळचं नाव घेण्याची तुम्हाला अन्न गोड लागत नाही. येऊन जाऊन नुसतं गोपाळला नुसतं पाण्यात बघायचं आणि गोपाळ 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 करतच राहायचं सारखं. आणि ह्याच माझ्या लायकाचं नाव घेतल्याशिवाय सुधरत नाही. येता जाता खडे फोडत राहतं त्याच्या नावानं. चला हो, घरदार लुटून नेईल ना तेव्हा कळेल. मग याल माझ्याकडे बोंबलत मग बघतीच मी तुमच्याकडे. ए म्हातारे गप. घराचा नुसता आठवडी बाजार केलाय. कोणाला कशाची सूद नाही राहिली. चला. ही वर्दी इथं कशी आली? भाऊजी काल रातच्याला तुम्हीच काय तर धुईला टाकलं होतं ना? अहो वहिनी शर्ट टाकला होता मी. मग वर्दी कोणी टाकली? इकडे हा दिवाना तुझ्या डोक्यावर ठेवतो आणि ने मारतो मी. ओय तुला मस्ती आली का रे? अयो ए काय आजे आजे ये तू ये मला ये म्हणून थांब काय काय पप्पा नेहमीप्रमाणे पडली का गाडी बंद? हो पप्पा आम्ही काय म्हणतो तुम्ही ना नवीन गाडी घ्या आणि ही खटारा भंगारवाल्याला विकून द्या. बोलू का भंगारवाल्याला? भंगारवाल्याला तुझ्यात भाऊजी थांबा, ह्यांच्यासोबत जा, हे सोडत्याल. काय करू मी हिच? इथे मला लवकरात लवकर त्या मनीषाला गाठायचंय. ती जर रात्री माझी वाट बघून पळून गेली असेल तर सगळंच माझ्या हातातून जाईल. मला नाही जायचं त्यासोबत. ए, का नाही जाणार? हा? एका घरात राहता तुम्ही. भाऊ आहे तुझा हो. आपण राहू द्या हो. नका जबरदस्ती करू त्याच्यावर. नाही म्हणजे त्याची इच्छा नसेल तर कशाला उगाच. ह्याचीच मुडद्याची इच्छा नसेल ह्याला सोडायची. तोंडावर गोड्यान मनात फोडा अशी गत आहे त्याची. हा जैन साहेब. हो हे निघतोच. आलो आलो. जा. चल. नाही दादा तुझी इच्छा नसेल तर कशाला उगाच. ए बाज झाले. लय झाली नाटकी. गप चल. दादा तुला राग येणार नसेल तर एक विचारू कर. नको राग येतो मला. काही विचारू नकोस. गप चल. सध्या माझे हात बांधलेले आहेत. नाहीतरी इथंच कायमचा आराम दिला असता तुला. विचार. त्याशिवाय तुला आराम मिळणार नाही. विचार विचार. ते मकरंद भाऊजी आहेत का नाही ते गायब झालेत बघ. त्यांचा काय पत्ता बित्ता लागला कर? नाही काय पत्ता लागला. नेमका गायब झाला का त्याला गायब केला कळलं लवकरच. गायब केलंय म्हणजे? नाही गायब केलंय म्हणजे तुमच्या हाती तसा काय पुरावा लागलाय काय? नाही. तुला काय सांगू? हा होय रे. तुला नको त्या चौकाच्या कशाला पाहिजे? हा अरे तसं नाही. तो ओळखीचा माणूस होता ना म्हणून काळजी वाटते र. आणि तुला तर माहिती मी किती हळवा माणूस आहे. कुणाला एवढूच जरी काय झालं का नाही मला किती त्रास होतो माहिती घे तुला. तर खरं सांग. ते मकरन जेव्हा गायब झाला तेव्हा तू घरातच होतास का? म्हणजे काय म्हणायचंय तुला?
दादा मी घरीच होतो. खोटं वाटत लालेला विचार की. तू नको मला सांगू, कोणाला विचार कोणाला नको, कळलं का? वाईट जरी तुझ्यावर संशय आला ना तर चौकशी करायला मी माग पुढे बघणार नाही, कळलं का? चल पटपट. तेच तर, काहीही झालं तरी माझ्यावर संशय येऊ द्यायचा नाहीये मला. पोलिसांचं या केसवरचं लक्ष हटवायला मला काहीतरी केलंच पाहिजे. लाले हा आजी. चांगलीच खमकी झालीस की ग तू. हा बरं झालं त्या रात्री मुडद्याला चांगलाच नामावला. हा आजी, तुम्ही म्हणलात ना तसंच करते मी. काल रातच्याला पण बाहेर चालले होते, पण मी जाऊच दिलं नाही. नाहीच जाऊन द्यायचं. मुडदा बाहेर जाऊन काय दिवं लावतोय कोणाक ठेव. त्याला सांगायचं की ही तुझी बाहेरची थेर आहेत ना ती बंद कर आता. चांगलं त्याला ठसून सांग. हो आजी. आजी, काल तुम्ही म्हणत होतात तशी कुणी बाई खरंच आली होती का इथं? अहो, मी कशाला खोटं बोलू. गुड मॉर्निंग. क्या सीरियस चर्चा चल रही है सुबह सुबह? काय नाही, आजी सांगत होत्या काल रात्री इथं कुणीतरी बाई आली होती. कौन सी बाई? अगो काल रातच्याला मी बसली होती ना तेव्हा एक बाई घरात चालली होती. माझा आवाज ऐकून चांगली पळायला लागली, पण तिला सटविलाय ना मी पकडली. त्या घरातल्या यायला उशीर केला ना ती सटवी गेली पळून. तुम्हीच तर नव्हता आलात. नहीं नहीं, मैं क्यों आऊंगी इतनी रात को? और मैं आती तो भागती थोड़ी ना. हा ते पण आहेच. नाही नाही ही नव्हती अगं दुसरीच कोणतरी होती. ती वडायची बॅग असते का नाही ती घेऊन आली होती. मी आवाज ऐकला तर त्या बॅगचा. वो बैग लेके आई थी? होय तर. वो मनीषा को मुंबई जाना था. कहीं ये नकली गोपाल और उसका यहाँ से भाग निकलने का प्लान तो नहीं था? शायद वही आई होगी. लगन 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 लगन. तुमचा रद्दी भंगाराचा धंदा आहे होय? हो, तुझं काय सलून बंद करायचा विचार आहे का काय? नाही नाही, ह्याला घेतो का भंगारात? असं बी काय कामाचं नाही. किती जळशील किती जळशील केस काप्या. मग घ्या मला सांग बर, तू हँडसम दिसतो एवढं वाईट असतोय होय? शापच जुनू. आता बघ की मला आणि सलमान भाईला पोरगीच मिळना. हे अरे सलमान खान बी फिका पडेल तुझ्या पुढं. अरे त्यो बी इकडं तिकडं आहे दिसायला. पण तू अरे लोक तुझ्यात काय कमीच नाही बघ. अरे पोरीने बघितलं मी इशूत पडली पाहिजे. एवढं भारी दिसतोय मी. ठीक आहे, 2 कटिंग घंटा 462. चहाचं नवीन नाव ठेवलं काय 462? आपली उधार आहे मालक. आणि होय ओ मंगेशराव, नाही आरसा बिरसा जरा पुसत जावं की. सांग जरा त्याला सांग. नाही कसं आहे, ह्याची त्या सारख्याला कळेल ना आपलं थोबाड कसं दिसतंय ते. तर तुला पाक रोज दुधातनच मोडून काढतात आहे का नाही? मला सांगायला लागलाय. आज येताना त्या सुधाकर बरोबर यावं लागलं, म्हणून डायरेक्ट मनीषाकडे नाही जाता आलं. दुकानावर यावं लागलंय. ती मनीषा आता नक्की कुठे असेल? ती मनीषा घरी असेल का? की सोडून पळून गेली असेल? असं जर का झालं असेल ना तर त्या लालीला जिवंत नाही सोडणार मी. मला लवकरात लवकर त्या मनीषाकडे जाऊन दागिने आणि पैसे ताब्यात घेतले पाहिजेत. त्या दुकानावर लकीला लक्ष ठेवायला सांगतो. कुठं बाहेर निघालायस गोपाळ? अरे वा, बरं झालं माधुरी आली. आता दुसऱ्या कोणाला लक्ष ठेवायला नाही सांगावं लागणार. काय लगीन झालंय म्हणून बोलायचं नाहीये का माझ्याशी? अगं असं नाही माधुरी, पण मलाच वाईट वाटतंय का नाही. म्हणजे कुठल्या तोंडाने तुझ्याशी बोलू हेच कळत नाही. नकोच बोलूस. तुझं ना माझ्याकडे लक्षच नाही. तुझं लगीन झाल्यापासून मी आधी जे काय काय केलंय ना ते समजा विचारलंयस तू. आतापर्यंत तुझ्यासाठी एवढा त्याग केला,
सगळ्याची माती करून टाकलीस. अगं असं नको ना बोलू माधुरी. काय अगं तू, मी जेव्हा गावात परत आलतो ना सगळ्यात पहिल्यांदा मला तुझ्या त्यागाबद्दल कळलं. तेव्हाच मी ठरवलं होतं तुझ्याशी लग्न करायचं. मी घरी जाऊन सांगणार होतो आप्पाला, पण त्याच्या आधीच त्या लालीच्या घरचे आले. पक्या मामाला पण समजून सांगणार होतो, तुझा हात मागणार होतो. आप्पानं घोळ घालून ठेवला आणि निस्तराव मला लागतंय बघ. जाऊ दे, जी काय आपल्या नशिबाचे भोग आहे ती भोगायची, त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण हा, मला तुझ्या प्रेमाची कदरच नाही असं नाही बरं का. खरंच गोपाळ, मला समजते रे तुझी अवस्था, पण हे सगळं नाही व्हायला पाहिजे होतं. होय काय, काय करणार आपण सांग बर. जसं ही लग्न अचानक झालं तसं अचानक लाली बी घरात निघून जाईल. पण खरंच होय, खरंच. माधुरी, माझं एक काम करशील का ग? बोल ना, मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन. वाटेल ती करायची काही गरज नाही, दुकानावर लक्ष ठेवायचंय. ठीक आहे, थांबते. तुम्ही इथं? ए, तू काय करते आमच्या दुकानात? हे विचारणारी तू कोण आहेस? या दुकानाची मालकी. चल बाहेर निघ, चल. अहो तुम्ही काय करता इथं दुकानात? जा घरी. ती सांगते मी तुम्हाला नंतर. पण ही पोरगी मला आपल्या दुकानात नाही पाहिजे, आणि दुकानातच नाही तुमच्या आसपास पण दिसाय नाही पाहिजे. ही दिसणार. काय करणार आहेस तू? आमचं लगीन ठरलं होतं तुझ्या आधी, तू मध्ये आलीस, तू घुसलीस घरी. ठरलं होतं, झालं तर नाही ना. माझं लग्न झालंय ह्यांच्याशी, त्यामुळं माझ्या नवऱ्यापासून तू लांब राहायचं. यांच्या आसपास पण फिरकायचं नाही, नाहीतर हात पाय तोडून ठेवीन तुझं. लक्षात ठेव, माझ्या इतकी वाईट कुणीच नाहीये. काल रात्रीपासून हिच्या अंगात काय शिरलंय काय माहिती. नको लय माज दाखवूस लगीन झाल्याचं. नाही तुला गोपाळच्या घरातनं बाहेर काढलं ना तर बघ. मला बाहेर काढणार? मला बाहेर काढणार? बोल ना. मला घराबाहेर काढणार तू? चल सोड, सोड, सोड मला. अहो सोडा हात हो लालीजी. अरे गोपाळ, ही काय डाउनलोडिंग आहे? ए, काय चाललंय इथं? ए, हात सोड, हात सोड माझ्या पोरीचा. कळलं? कळलं का काय करू शकते मी ते? इथनं पुढं माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. ए माधुरे, तुला बोललो होतं ना व, तुझ्यासाठी खानदानी श्रीमंत स्थळ बघणार म्हणून. कशाला इथं कडमडल्यास आणि कशाला हिच्या मागं लागल्यास? पप्पा, मी लहानपणापासून गोपाळला नवरा मांडलंय. पण आता आमचं लग्न झालंय ना, आम्ही दोघं नवरा बायको आहे, त्यामुळं जुनं सगळं विसरून जायचं. काय? नाही जाणार. काय बोललीस? काय बोलली? परत बोल. नाही जाणार. काय करायचंय ते कर. नाही जाणार. पास कर. गोपाळचं आता लगीन झालंय, आता तमाशा करून काही बी उपयोग नाही. माझं त्याचं लगीन झालं नसतं ना, तरी पण तुझं लगीन त्याच्याशी लावून दिलं नसतं. तू चल मंदिरा, चल चल पप्पा. चल. अरे तुमचं काय इथं? काय कुस्तीत सामने भरवल्यात? निघा चला. जावा जावा. आपापलं काम करा, निघा. वहिनी, तुम्ही जरा लयच तापलाय. तुम्हाला एक चहा देऊ का गरमागरम? मी थंड व्हाल. वहिनी, तुम्हाला कोणी झपाटले का काय? होय रे गोपाळ. नाही, मी चाललो बाबा, आपलं काय. आणि मी आहे, माझं काम करतो बाबा. आपलं काय. ये रे. कुठं बाहेर चालला होता का? आता हिच्या समोर असं दुकानातून जाणं म्हणजे संशयाला नवीन वाट करून देण्यासारखं आहे. बोला की. नाही, तुम्ही काय करता इथं?
जा घरी जा, तुमची कामं करा की. नाही, मी इथंच तुमच्या सोबत बसणार आहे. तुम्ही करा तुमचं काम.